हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. मी सायली. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मंडे होता. मग राहुलचा उपवास असतो हर मंडेला, तर मी आज साबुदाण्याची खिचडी दिली होती त्यांना. हर मंडेला तर नाही बनवत मी काही फराळ, कारण की त्यांना नको असतं. म्हणून मी आज बनवलं होतं. मग मी आज साबुदाण्याची खिचडी शेअर करते तुमच्याबरोबर. एवढी मस्त अशी टेस्टीशी खिचडी झाली होती आज. मग मी आहे ना इथे परत तेच बोलते जे मी स्टार्टिंगला बोलली, "कसे आहात तुम्ही सर्व?" असं तसं. हा मी व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता, कारण की मी म्हणजे समोर स्टँडीला मोबाईल लावला होता आणि मी तिथेच म्हणजे व्हिडिओ बनवत होती, की आज मी समोरासमोर व्हिडिओ बनवते. पण जेव्हा मी माझा व्हॉईस ऐकत होती, तो इतका स्लो होता ना, काहीच समजत नव्हतं, की मी काय बोलते आणि काय नाही. ठीक आहे चला, ते तर ठीक आहे. मी बॅकग्राऊंड म्युझिक बघा मी काय बोलते. बॅकग्राऊंडला व्हॉईस टाकू शकते. बट ह्याचं काय करायचं? मी तिकडे कोपऱ्यामध्ये गेली आहे आणि इथे वॉल जास्त करून वॉल दिसते, मी नाही दिसत. मी तिथे कोपऱ्यात आहे. ही एक पहिली मिस्टेक. सेकंड मिस्टेक मी इथे लिपस्टिक लावायला दाखवत होती, की मी लिपस्टिक लावते, मी हा शेड लावते, मी तो लावते आणि मी तो वाकडा लावून टाकला. आडवं होऊन गेलं आणि तिथेच मी पहिली खराबी नाही, दुसरी खराबी. आणि मग मी आयब्रो फिल करत होते, कारण की माझे आयब्रोज खूप लाईट आहेत. म्हणून मग मी आयब्रो फिल करत होते. तर तेव्हा मला नाही वाटलं, की मला इतका टाईम लागला आयब्रो फिल करायला. जो मी आत्ता व्हिडिओ बघितला ना, तेव्हा बघितलं अरे, आयब्रो फिल तर मी खूपच वेळ करत होती. कारण की जेव्हा मी आता एडिट करते ना, तेव्हा मी बघते, अरे याला एवढा वेळ होता, याला तेवढा वेळ होता. नंतर मग मी केस विचरायला घेतले. 2 दिवस झाले मी केस नव्हते विचरले आणि हे माझ्या डोक्यात कचरा सॉरी माझ्या केसात कचरा होता ते मी दाखवते. माझं डोकं खूप छान आहे. मग मी गुंता काढत होती. तर खूप जास्त गुंता होता. मी इतकी जोरजोरात खेचत होती ना, हे बघा किती जोरात मी खेचते. मी अशी प्रेमाने वगैरे करत नाही. नाही म्हणजे मी करते, बट मी तेव्हा बिलकुल त्या मूडमध्ये नव्हते. कोणता मूड होता काय माहिती आणि बघा मी माझे किती केस तोडलेत. नुसते खेचायचं काम केलं आणि एवढे तोडून टाकले. लोकं हेअर फॉल झाल्यावर रडतात आणि मी स्वतः हेअर फॉल काढून घेते, करून घेते. यार कसं होईल माझं? मी कशी बोलते आणि काय करते यार? मला ना आता असं बोलत राहावं लागेल, की म्हणजे मग मी प्रॉपर बोलायला शिकेल. आता मी असंच मी बोलत राहील. आणि हे बघा माझे केस, वरची ग्रोथ अलग, खालची ग्रोथ अलग. कारण की मी ना बोटॉक्स केलं होतं. मग ही माझी ग्रोथ अशी झाली आहे. वरची माझी रिग्रोथ आहे, जी थोडी वेव्ही आहे आणि खालची स्ट्रेट आहे, जी बोटॉक्सची आहे. बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर हे असं सगळं होतं. आणि मग मी इथे बोलते बघा इथे ना माझे वेव्हज कसे दिसतात. इथे ना मागच्या साईडला आहे ना नेकच्या इकडे असे वेव्हज दिसायला लागतात आणि तेच थोडं चांगलं नाही वाटत. बट ठीक आहे, हे बोटॉक्सचे एवढे वेव्ही नाही आहेत. स्मूथनिंगचे थोडे वेव्ही होतात. तरी मला हे आवडतंय. छान वाटतंय. आणि हे झाली माझी जॉबला जायची तयारी. जस्ट सिंपल. बट हे तेव्हा जास्त चांगलं असतं जेव्हा माझा म्हणजे व्हिडिओचा व्हॉईस होता. तो जास्त आला असता चांगला तर अजून जास्त छान व्हिडिओ वाटला असता. बट आता काय असो. हा व्हॉईस पण चांगलाच आहे. मग मी तुम्हाला बाय सगळ्यांना बोलून निघाली जॉबवरती. मग मी म्हटलं आज तर मी प्रॉपरच दाखवेल. पण जे मी बोलते ना ते होतच नाहीये सध्या म्हणून मी आता बोलेल उद्यापासून आहे ना मी बोलणंच बंद करेल. मी डायरेक्ट दाखवेल, जे दाखवेल नंतर तेच सांगेन. कारण की मी जे बोलते ना ते माझ्याकडनं होत नाही. मग एक हायलाइटचा क्लायंट होता. हायलाइट वगैरे करत होत्या ताई आणि मग मी करत होती व्हिडिओज माझे. ताई सीझर पकडून एसी लावत होत्या. मग मी ते पण व्हिडिओ वगैरे घेतले. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.